मार्केटमध्ये एक नवीन स्कॅम आलेला आहे, आपल्या ब्रँचशी रिलेटेड आहे म्हणून सांगत आहे। जर आपलं इलेक्ट्रिसिटी बिल, ज्याला आपण लाईट बिल असं म्हणतो, समजा थकीत असेल किंवा थकीत नसेल पण, तर तुम्हाला मंथ एंडिंगला एक मेसेज पाठवला जातो, जसं तुम्ही स्क्रीनवर बघू शकता। तो मेसेज एका अननोन नंबरवरून आलेला असतो, तिथे हिंदीमध्ये मेन्शन केलेलं असतं की तुमची जी इलेक्ट्रिसिटी आहे ती रात्री 9:30 किंवा 10 वाजता कट केली जाईल। जर तुमची इलेक्ट्रिसिटी कट होऊ द्यायची नसेल तर खाली दिलेल्या अधिकाऱ्याच्या नंबरवर कॉल करा। मग आपण घाबरून काय करतो की यार लाईट कट नाही झाली पाहिजे म्हणून आपण कॉल करतो, एक कलिग सोबत झालंय म्हणून सांगत आहे। आपण कॉल करतो फॉर एक्झाम्पल, तो समोरचा व्यक्ती हिंदीमध्ये बोलतो, तिथेच आपल्याला क्लिक व्हायला पाहिजे की यार MSEBीत आपल्या महाराष्ट्राचं बोर्ड आहे, मग आपल्याला हिंदीमध्ये कसं काय, ठीक आहे, तरी पण आपण ऍक्सेप्ट केलं, पुढे गेले। समोरचा व्यक्ती आपल्याला हे सांगतो की सर तुम्ही लाईट बिल तर पे केलेलं आहे पण ते अपडेट झालेलं नाहीये। हां, जर तुम्हाला एक कट होऊ द्यायचं नसेल इलेक्ट्रिसिटी, तुम्ही एक प्रोसेस करा, प्ले स्टोरला जाऊन एनी डेस्क नावाचं ॲप डाउनलोड करायला सांगतात ते, आणि कसं भरपूर लोकांना माहीत नसतं, सो ते करून घेतात। एनी डेस्कचा जेव्हा तुम्ही कोड त्याच्यासोबत शेअर करताना तुमचा मोबाईल पूर्ण तिकडून ऑपरेट होतो, एक्सेप्ट वन थिंग, तो म्हणजे OTP, कारण तो तुमच्या मनात आहे। आणि पोरो जर चुकून जर आपण तिथे OTP टाकला तर मे बी आपलं अमाऊंट डेबिट होऊ शकतं, अकाउंटवरचं बॅलन्स कमी होऊ शकतं, पैसे कट होऊ शकतात। महाडिस्कॉमच्या वेबसाईटवर जेव्हा तुम्ही जाता, समजा लाईट बिल वगैरे भरायला एक्सेप्ट पकडू तिथे सरळ त्यांनी एक मोठ्या पेजमध्ये वर बघू शकता मेन्शन केलेलं आहे की MSEB तुम्हाला कसल्याच प्रकारचा मेसेज करत नाही, अननोन नंबरवरून तो बिलकुल करत नाही। सो एक नवीन स्कॅम मार्केटमधून 2-3 जणांकडून ऐकायला भेटला, ब्रँचशी रिलेटेड वाटलं म्हणून मी तुमच्यासोबत शेअर करत आहे। भरपूर लोक असे आहेत ज्यांना समजत नाही, घाबरून कॉल करतात, त्याच्यामुळे ही गोष्ट त्यांना माहीत असावी। जर असा कुठला अननोन नंबरवरून मेसेज आला त्याला सरळ इग्नोर करा, कॉल वगैरे कोणाला काही करत बसू नका, आणि हा व्हिडिओ नक्की सगळ्यांपर्यंत शेअर करायचा प्रयत्न करा, का कारण एखादा गरीब व्यक्तीचं त्याच्यामध्ये नुकसान नाही व्हायला पाहिजे। अंडरस्टँड? थँक्यू।